नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. धनु राशी, या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. जरी व्यापारी असो वा नोकरी, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील. यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. आधीच्या वेळात बऱ्याच कठीण मेहनतीमुळे या सप्ताहात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि मित्रांद्वारे तुम्हाला सन्मानित केले जाईल. या काळात तुम्हाला घर कुटुंबात मान सन्मान प्राप्तीसोबतच शिक्षकांकडून खूप कौतुक होईल. तथापि यावेळी तुमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका, अथवा तुमचे यश तुमच्यासाठी समस्या तयार करेल. मागील सप्ताहात डोकेदुखी, गुडघेदुखी सारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते, ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. या आठवड्यात आपले उत्पन्न जितक्या वेगाने होईल, तेवढेच आपल्या मुठीतून पैसे सहज सरकताना दिसतील. तथापि असे असूनही आपल्याला या संपूर्ण काळात नशिबाने आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. कौटुंबिक जीवन उत्तम करण्यासाठी तुम्ही या सप्ताहात आपल्याकडून प्रयत्न करताना दिसाल. यावेळी मातापित्याच्या आरोग्यात सुधार येईल. यामुळे तुम्हाला त्यांचे योग्य सहयोग प्राप्त होण्यास मदत मिळेल. सोबतच तुमचे लहान भाऊ बहीण तुमच्याकडून योग्य सल्ला घेऊ शकतील. उपाय: तुम्ही नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. मकर राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला यामागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. या सप्ताहात घर कुटुंबात मुलांचे खेळणे तुमच्या शिक्षणासाठी समस्येचे कारण बनू शकते. यामुळे तुम्हाला कारण नसताना अधिक राग येऊ शकतो. यामुळे कौटुंबिक शांतता भंग होऊ शकते. रागाच्या भरात आपल्या तोंडातून निघालेले शब्द प्रत्येक वादाला मोठे बनवू शकतात. जीवनात कुठल्या प्रकारची असुविधा तुमच्या मानसिक शांततेला भंग करू शकते. अशात उत्तम आरोग्याच्या जीवनासाठी आपल्या शरीराला त्रास देणे थांबवा. या आठवड्यात ग्रह नक्षत्रांची स्थिती दर्शवते की आपण इतरांचे अनुसरण करून कोणतीही गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. म्हणून इतरांच्या सांगण्यावरून कुठेही आपले पैसे टाकू नका आणि शहाणपणाने काम करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या मुलांच्या गोष्टीवर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.
कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की जरूर ते तुमच्यापेक्षा लहान आहेत, परंतु याचा अर्थ हा नाही की ते नेहमी चुकीचे असतील. म्हणून त्यांच्या सल्ल्यालाही योग्य महत्त्व देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठी या सप्ताहात योग्य राहील. उपाय: तुम्ही नियमित 41 वेळा ओम हनुमंते नम मंत्राचा जप करा. कुंभ राशी: या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक आनंदी बनवू शकता. सोबतच यावेळी एक उत्तम संध्याकाळसाठी तुमचे काही मित्र तुमच्या घरी येऊ शकतात. व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांची संक्रमणीय स्थिती या सप्ताहात करिअरमध्ये पदोन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणाने पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पटरीवर येईल. या राशीतील ते विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या सप्ताहात नोकरी मिळण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. अशात हार न मानता निरंतर प्रयत्न करत राहा. जर गरज पडली तर तुम्ही आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. या सप्ताहात आपल्या खराब आरोग्याच्या कारणांनी तुमच्यामध्ये विश्वासाची बरीच कमतरता पाहिली जाईल. अशात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण ही गोष्ट तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे की याच बळावर तुम्ही बऱ्याच आजारापासून सुटका मिळवू शकता. या आठवड्यात पैशाशी संबंधित अनेक समस्येमुळे आपण चिंतित असू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या विश्वासू व्यक्तीकडून काही सल्ला घ्या. हवे असेल तर त्यांच्याकडून आर्थिक सहकार्यही घेऊ शकता. उपाय: तुम्ही शनिवारी गरीब आणि भिकाऱ्यांना दही भात दान करा. मीन राशी: तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 12व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या जीवनात बऱ्याच प्रकारचे अचानक खर्च येऊ शकतात. यामुळे तुमच्यावर कारण नसताना अतिरिक्त आर्थिक बोजा वाढू शकतो. अशात या परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून तुम्ही आपल्या मोठ्या भाऊकडून काही प्रकारची आर्थिक मदत घेऊ शकता. आपल्या घराच्या वातावरणात काही बदल करण्यापूर्वी या आठवड्यात तुम्ही इतर सदस्यांचेही मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा आपण कुटुंबाच्या हितासाठी घेत असलेला निर्णय त्यांना आपल्या विरोधात आणू शकतो. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात चांगल्या प्रकारे समजू शकाल की जर तुम्ही योग आपल्या दिनचर्येत सामील करता तर तुमच्या बऱ्याच आरोग्य समस्या दूर होतील. कारण हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला आत्मचिंतन करण्याच्या बाबतीत बऱ्याच संधी देईल. या राशीच्या लोकांना या आठवड्यात स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल, परंतु आपण ते वापरण्याऐवजी वाया घालवू शकता. म्हणून आपण या वेळेचा वापर आपले काही शौक पूर्ण करण्यासाठी करू शकता.
विचार आणि कपड्यांनी व्यक्तीचे व्यक्तित्व झळकते. अशात शाळा आणि कॉलेजमध्ये जाताना काळजी घेणे तुमच्यासाठी उत्तम राहील. अन्यथा यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचू शकते. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम शिवाचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.